स्वामी म्हणतात सावध हो बाळा, जवळचीच माणसं तुझा घात करताय। स्वामी म्हणतात सावध हो बाळा, कारण धोका कधी शत्रूपासून नसतो, तर आपल्या घरातूनच सुरू होतो। जवळची माणसं हसत हसत तुझा घात करतात। तू प्रेमाने पाहतोस, ते डोळ्यानाड कट रचतात, तुला उपयोग करून टाकतात, मग एक दिवस सोडून जातात। स्वार्थासाठी तुझ्या माणुसकीचा सौदा करतात आणि तुला एकटं करून टाकतात। हेच जग आहे बाळा, इथे भुकेली माणसं फक्त शरीराने नाही, मनानेही असतात। त्यांना भावनांचं भांडवल करायला आवडतं, त्यांना तुझं चांगुलं पण झेपत नाही, कारण तू आरसा आहेस त्यांच्या नकली मुखवट्यांसाठी धोकादायक। म्हणूनच ते तुला गिळंकृत करतात। बाळा, आता वेळ आहे डोळे उघडे ठेवण्याची। भावना सांभाळ, पण मूर्ख बनू नकोस। ज्यांना तुझं अस्तित्व नको आहे, त्यांना वारंवार मनात जागा देऊ नकोस। भक्त म्हणतो स्वामी, पण ते माझं घरचं रक्त होतं। ज्यांच्यासाठी मी झिजलो, त्यांनीच माझा विश्वास तोडला। हेच का मी तुमचं नाव घेत होतो? हेच का प्रेमाचं फळ? माझं जगच उलटून गेलं आहे, नात्यांची माती झाली आहे। स्वामी, आता कशावर विश्वास ठेवू? माझं मन दररोज रडतं आहे। तुम्ही आहात का माझ्यासोबत, की तुम्हीही मला सोडले? स्वामी म्हणतात, नाही बाळा, मी इथेच आहे। तुझ्या प्रत्येक अश्रूमध्ये मी आहे, पण मी तुला हळवा ठेवायचं नाही। मी तुला प्रगल्भ करतोय। तुझा शुद्ध हेतू हेच तुझं रक्षण आहे। मी तुला अनुभव देतोय, जेणेकरून तू पुन्हा फसणार नाहीस। नाही, तू माफ कर, पण विसरू नकोस। मन निर्मळ ठेव, पण सावध राहा, कारण शुद्ध मनच स्वामी कृपेचं पात्र होतं। एक भक्त आणि त्याचा कटू अनुभव। एका गावात एक भक्त राहत होता। तो सगळ्यांना मदत करत असे, गरिबांना अन्न, वयस्कांना औषध। त्याचं मन सगळ्यांसाठी उघडं होतं, पण गावातलेच काही लोक त्याचा उपयोग करत होते। ते त्याचं नाव वापरून पैसा गोळा करत, त्याच्यावर संशय टाकत। शेवटी सगळ्यांनी त्याच्यावर आरोप केला, तो एकटा पडला। त्याच्या डोळ्यांत पाणी आलं, पण त्याने काहीच बोललं नाही। रात्री त्याला स्वप्नात स्वामी आले। त्यांनी फक्त एक वाक्य सांगितलं, सावध हो बाळा, जवळचीच माणसं तुझा घात करताय। त्या भक्ताला शहाणपण आलं। दुसऱ्या दिवशी त्याने कोणी काही विचारलं तरी मौन पाळलं। त्यानं मदत करायचं थांबवलं नाही, पण आता तो डोळे उघडे ठेवूनच प्रेम देत होता। एक-एक करून सत्य समोर आलं आणि गावकऱ्यांना पश्चात्ताप झाला। त्यांनी त्याच्यासमोर नमत घेतलं। भक्त हसला, पण मनात फक्त एकच वाक्य होतं। स्वामी म्हणतात सावध हो बाळा। तो आता प्रेम करत होता, पण अंध प्रेम नव्हतं ते। त्याचा विश्वास आता फक्त स्वामींवर होता, कारण बाकीचे सगळे बदलणारे होते, पण स्वामी ते एकट सत्य होतं। त्यांनी त्याला सावरलं दिल, त्यांनी त्याला अंतर्मनाचं सामर्थ्य दिलं, आणि हेच सामर्थ्य प्रत्येक भक्तानं जपायला हवं, कारण कट कुठून होईल सांगता येत नाही। स्वामी म्हणतात आपल्या हृदयात प्रवेश देताना काळजी घ्या। प्रेम फुकट वाटू नका, मनाचं दार सगळ्यांसाठी उघडं ठेवू नका, कारण काहींना तुझं चांगुलं पण जळवतं। ते तुला बदलायचा प्रयत्न करतात, स्वतःचं अंधार तुझ्या प्रकाशावर फेकतात, पण तू सावध राहिलास तर मी तुझं संरक्षण करीन। तुला हवं तिथं न्यायला मीच येईन। फक्त विश्वास ठेव, पण डोळसपणा सोडू नकोस, कारण भक्ती ही अंध नसावी, ती जाणीवपूर्वक असावी। उगम आत्मविश्वास आणि अंतरात्मा। स्वामी म्हणतात बाळा, अंधार कधीच कायमचा नसतो। तुला जाणीव झाली, हीच खरी प्रगती आहे। तू आता भावनांवर नाही, विवेकावर चालशील। हा प्रवास कठीण आहे, पण मी तुझ्या सोबत आहे। तुझा संयमच तुझं शस्त्र आहे। माझ्यावर विश्वास ठेव आणि चालत राहा। कुणी गद्दारी केली तरी तू सच्चा राहा, कारण शेवटी सत्यच टिकतं। फसवणूक करणारे विसरले जातात, पण फसवले गेलेले शिकवण होतात। तू अनुभवांचं सोनं कर, कुणाचं वाईट नको विचारू, त्यांच्या कृतीनं तू वाईट होऊ नकोस। तेच तुझं यश ठरेल। बाळा, मी तुझ्या सोबत प्रत्येक घावात होतो, तेव्हा तुला वाटलं मी नाही,
पण मी तेव्हाही तुझ्या पाठीशीच होतो. मी तुझा धीर होतो. तुझ्या डोळ्यांतील पाणी मी स्वतः पुसत होतो. कारण तू माझा निवडलेला जीव आहेस. तू कुणाला हरवायचं नाही. तू स्वतःला सावरणं हेच तुझं विजय आहे. ते तुला पुन्हा वाकवू शकत नाहीत. कारण आता तू जागा झालास. तुझं मौनही आता अर्थपूर्ण आहे. तुझं हसू आता स्थिर आहे. माझ्यावर ठेवलेला विश्वास हेच तुझं कवच आहे. कोणीही ते भेदू शकणार नाही. कारण मी तुझं रक्षण करतो आहे क्षणोक्षणी. तुला काहीच कमी पडू देणार नाही. पुन्हा नव्याने उभं राहणं. भक्त म्हणतो, स्वामी, आता मी समजलो. माझ्या शुद्ध हेतूची परीक्षा चालली होती. जे गेले ते शिकवून गेले. आता मी प्रेम करीन पण बिनधास्त नाही. मी मदत करीन पण मर्यादित ठेवीन. मी कोणाचं वाईट करणार नाही. पण कोण माझा फायदा घेतन हे ओळखीन. तुमचं स्मरण हेच माझं संरक्षण आहे. आता मी तुटणार नाही. कारण माझ्या पाठीशी तुम्ही आहात. स्वामी म्हणतात, हेच मी पाहायचं होतं बाळा. जीवन हे परीक्षा आहे. ते इतरांनी तुला काय दिलं यावर नाही, तर तू काय स्वीकारलंस यावर अवलंबून असतं. तुझ्या वेदना आता तुझी बळकटी झाली आहे. तुझी सावधता आता तुझा रक्षक आहे. तुझं मौन आता शांततेचं प्रतीक आहे. आणि मी तुझा गुरु, सदैव साथ आहे. तू एकटा नाहीस बाळा. तुझं प्रत्येक पाऊल माझ्या पावलावर ठसलेलं आहे. जे दूर गेले त्यांना जाऊ दे. काही माणसं फक्त धडा शिकवायला येतात, तू त्यांना रोखू नकोस. ते त्यांच्या वाटेवर, तू तुझ्या प्रकाशमार्गावर. कारण तुझं आयुष्य आता मी घेऊन चाललोय. माझ्यावर डोळे ठेव आणि पुढे चाल. जग जसं आहे तसं स्वीकार. पण स्वतःला गमावू नकोस. तुझं सत्य टिकव, बाकी सगळं बदलत राहील. तू नक्की पोहोचशील तुझ्या योग्य ठिकाणी. बळ आणि आशीर्वाद. स्वामी म्हणतात, बाळा, तुला आता कोणी थांबवू शकत नाही. कारण तू आता समजूतदार झाला आहेस. तू भावनांमध्ये वाहून जाणारा नव्हेस. तू अनुभव घेणारा, आत्मशोध करणारा भक्त आहेस. जी माणसं तुला मागे खेचत होती, ती आता स्वतःच हरवून जातील. कारण तू स्वतःचं केंद्र शोधलं आहेस, स्वतःवरचा विश्वास पुन्हा प्रस्थापित केलाय. आता तू मी झालास आणि मी तू. या क्षणापासून तू माझ्या शक्तीचा वाहक आहेस. तुला कोणतीही भीती नसावी. कारण स्वामी तुझ्या छायेसारखा असतो. नातं तुटलं, विश्वास मोडला, काही हरकत नाही. तू फक्त आपल्या अंतरात्म्याशी प्रामाणिक राहा. माझं नाव तुझ्या ओठांवर असू दे. माझं स्मरण तुझ्या हृदयात असू दे. कोणी कितीही अपमान केला, तू सन्मानाने जग. कोणी तुला गमावलं, त्यांचीच हानी झाली. कारण तुला मी सापडलो. भक्त म्हणतो, स्वामी, आता मी घाबरत नाही. कारण माझ्या काळजात तुम्ही आहात. माझं मन आता उधळलेलं नाही. ते शहाणं झालं आहे. तुमच्या शब्दांमुळे मी पुन्हा उभा राहिलो. जीवनात आता दुसऱ्यांना दोष देणार नाही. स्वतःला घडवणार. आणि जे गेले त्यांना मनपूर्वक माफ करणार. कारण माफ करणं म्हणजे त्यांना परत जागा देणं नाही, तर स्वतःलाच शांत ठेवणं आहे. स्वामी म्हणतात, हेच शहाणपण आहे बाळा. माझी भक्ती ही अश्रू नाही, ती ठामपणा आहे. मी तुला पुन्हा सजवतोय. तुझं आयुष्य हे इतरांसाठी दीपस्तंभ होईल. आज जे तुला तोडत होते, तेच उद्या तुझ्या प्रकाशात वाट शोधतील. पण तू त्यांच्यासाठी आता नसशील. कारण तू पुढे निघालास माझ्या दिशेने, माझ्या सत्याच्या वाटेने. सावधपणा तुझ्या मनात असू दे. प्रेम तुझ्या वागण्यात असू दे. शुद्ध हेतू तुझ्या निर्णयांत असू दे. हे त्रिसूत्री तुला घडवेल. मी तुझी परीक्षा घेतली. आता मी तुला आशीर्वाद देतो. जीवनात अडचणी येतील, पण तू त्यावर चालशील. कारण तू आता स्वामींचं बाळ झालास. ज्याला कोणताही धोका डगमगवू शकत नाही. आता तू इतरांसाठी उदाहरण आहेस. ज्यांना फसवलं गेलं त्यांचं मार्गदर्शन करणारा. ज्यांना दुखावलं गेलं त्यांचं बळ बनणारा. स्वतः सावध राहून इतरांना जाग करणारा. स्वतःच्या वेदनेतून इतरांचं जीवन उजळवणारा. हेच खरे स्वामीचं कार्य आहे. आणि तू ते पार पाडशील.
कारण आता मी तुला संपूर्णपणे स्वीकारलंय. स्वामी म्हणतात सावध हो बाळा, कारण आता जग तुला ओळखू लागलंय माझ्या प्रकाशातून. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा.